तुम्ही कधी असा प्रवास केला आहे का, जिथे निसर्गाचं सौंदर्य आणि मनाची शांतता एकत्र येतात? आजचा प्रवास फक्त एका ठिकाणाचा नाही, हा आहे भक्ती आणि निसर्गाचा सुंदर संगम. आपण निघालो आहोत त्या ठिकाणी जिथे ढग डोंगरांना स्पर्श करतात, जिथे प्रत्येक क्षण मनात साठवून ठेवावं असं वाटतं. वेलकम टू गगनबावडा. नमस्कार मित्रांनो, मी आहे मिलिंद आणि तुम्ही बघत आहात एक्सप्लोर विथ मिलिंद. मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन आलोय ज्याला महाराष्ट्राची चेरापुंजी म्हटलं जातं. मित्रांनो, पावसाळ्यातलं सौंदर्य असू दे किंवा हिवाळ्यातली शांतता, हे ठिकाण म्हणजे जणू स्वर्गच. मित्रांनो, आज आपण आलो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा या ठिकाणी. या प्रवासाची सुरुवात होते सांगलीच्या पवित्र गणपती मंदिर येथील बाप्पाच्या दर्शनाने. प्रवास सुरू झाला. सुरुवातीला सगळं सुरळीत होतं, पण मध्ये थोडा रस्ता खराब असल्यामुळे पोहोचायला थोडा उशीर झाला. पण कधी कधी डेस्टिनेशनसाठी केलेला छोटासा त्रासही वर्थ असतो. आपण आता किल्ल्याच्या बरोबर खालती आहे आणि हा आहे पार्किंग एरिया. आणि ही तुम्ही सह्याद्रीची पर्वतरांग बघू शकता मित्रांनो. हे बघा किती मस्त आहे. आणि हे जे दिसतोय हा आहे गगनगड. आणि आता आपण वरती जाणार आहे, तर चला जाऊया. आणि हे स्वागत कमान आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. श्री क्षेत्र गगनगिरी आश्रम किल्ले गगनगड. दगडी पायऱ्यांचं बांधकाम आहे मित्रांनो. कसला मस्त व्ह्यू आहे. ती शांतता आणि वातावरण तुम्ही फील करू शकता. हे गडाच्या खालती छोटी छोटी दुकानं आहेत खेळण्याची, प्रसादाची. साधारण 150 ते 150 पायऱ्या चढून तुम्ही ज्याला वरती येता तेव्हा हा गडाचा मुख्य प्रवेशद्वार तुम्हाला दिसतोय. इथून आपण आता मेन मंदिराकडे जाणार आहे आणि पूर्ण गड बघणार आहे. चला. हा आहे गगनगिरी महाराजांचा आश्रम आणि इथं सुंदर कलाकृती तुम्ही बघू शकताय. हे दगडामध्ये कोरलेलं आहे. तसंच या बाजूला द्वारपाल आहे. त्याच्यानंतर गणपतींनी हनुमंताची कोरलेली मूर्ती तुम्ही बघू शकताय. आणि इथूनच राईट साईडला तुम्हाला चप्पल स्टँड आहे. इथे तुम्हाला चप्पल काढून हातपाय धुवून दर्शनाला जायचं आहे. हे चप्पल स्टँड आणि इकडे हातपाय धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. हे एक आणखीन एक कलाकृती तुम्ही बघू शकता. इथं श्रीकृष्णाच्या लीला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे संपूर्ण दगडामध्ये कोरलेलं आहे. इथं तुम्ही बघू शकता श्रीकृष्ण गोमातेचं दूध पित असतानाचं आहे. त्याच्यानंतर इथे श्रीकृष्ण जेव्हा यशोदामाईला त्रास देत असतो तेव्हा त्याला बांधून ठेवलेलं आहे. हे सगळं इतक्या छान पद्धतीने दाखवलं आहे ना. हेच ते स्थान आहे जिथे गगनगिरी महाराज यांनी आपलं संपूर्ण आयुष्य तपश्चर्या आणि ध्यानाला अर्पण केलं. डोंगर, गुहा आणि निसर्गात राहून त्यांनी साधना केली. पाण्यात तासनतास ध्यान करण्याच्या कथा आजही लोक सांगतात. म्हणूनच आजही या ठिकाणी एक वेगळीच ऊर्जा जाणवते. आश्रमात प्रवेश करताच आपल्याला दर्शन होतं दत्तात्रेय यांच्या भव्य मूर्तीचं. दत्त संप्रदायांशी महाराजांचा खूप गाढ संबंध होता. सोबतच असलेली महाराजांची मूर्ती, त्या तेजस्वी मुद्रेकडे पाहताना मनाला एक वेगळीच शांतता मिळते. गगनबावड्याच्या या आश्रममध्ये बापूसाहेब पाटणकर यांच्याशी आपण आता बोलणार आहेत. हे गेले 30 वर्ष झालं इथं सेवा देत आहेत. तर आपण महाराजांबद्दल थोडी माहिती त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सद्गुरू परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज की जय. हे गगनगिरी महाराजांचं तपस्थान आहे. 1932 साली गगनगिरी महाराज या तपस्थानावर उपस्थित झाले आणि त्यांनी भयंकर अगणित अशी सेवा केली, तपश्चर्या केली.
जलतपस्वी आहेत ते. त्याच्यामुळं त्यांचे पाय माशांनी पाय हात वगैरे खाल्लेले आहेत जलतपस्या जलतपस्वीमुळं. आणि गेली 1932पासून ते इथं गगनगडावर सेवा करतात. त्यांचे अनेक आश्रम आहेत. त्यापैकी मुख्य आश्रम गगनगड, दुसरा आश्रम हे खोपोलीचा, हां, तिसरा आश्रम मानोरी, मालाड असे 3 आश्रम मुख्य. त्याच्यानंतर मग हे आंबोळगड वगैरे दाजीपूर हे. इथं दाजीपूरला त्यांनी जंगलामध्ये 30 वर्षे सेवा केली, म्हणजे हे केलं, तपश्चर्या केली 30 वर्ष. आणि 4 मे 2008ला त्यांनी समाधी घेतली. त्यांच्याबद्दल म्हणजे काय तुम्हाला काय अनुभव आहे? अनुभव बरेच आहेत. काय माहिती आहे काय, ते जे काय करतील त्याची प्रचिती येत राहिली. बरं, तुम्ही भाविकांना काय सांगू इच्छिता? भाविकांना काही सांगू इच्छित नाही. त्यांनी प्रयत्न करावा, प्रचिती घ्यावी. बरोबर. आणि आपलं जीवन सुधारावं. एवढं. धन्यवाद. पहिली सूर्यकिरणं त्यांच्या मुखावरती, त्यांच्या मुखावर पडतात. ते आतमध्ये मूर्ती बसवली ना, हां, त्याच्यावरती त्याच्यावर पडतात. वा. विलक्षण नाही, अनुभव, खरंच बघण्याचा अनुभव आहे. सकाळी यायला नक्की कधीतरी येईन मी सकाळी लवकर. सकाळी यायला पाहिजे लवकर, 6-6:30 वाजता. येस, नक्की. व्हॉलीबॉल शॉट असतो त्यांचा तो. सगळं त्यांनी स्वतः हात बनवलेले आहे. डेव्हलपमेंट स्वतः केलेली आहे. त्यांनी स्वतः केलेली. पुढे जाताना पाषाणात कोरलेली अप्रतिम कला दिसते. राम लक्ष्मण, सीता, विठ्ठल रुक्मिणी, भगवान विष्णू आणि विशेष म्हणजे कृष्ण अर्जुन गाथा जणू दगडांमध्ये जिवंत असल्यासारखे वाटते. हे सगळं पाहताना आपल्याला पौराणिक इतिहासाची भव्यता जाणवते. मंदिरापासूनच उजव्या बाजूनं आपल्याला गडावरती जायला रस्ता मिळतो. तिथं महादेव मंदिर आहे, त्याच्यानंतर बुरुज आहे आणि ध्यान मंदिर पण आहे. तर ते बघायला आपण आता चाललेलो आहे. हा तुम्ही बघू शकता गडाचा परिसर आहे. आणि हे आहे ध्यान मंदिर. उजव्या बाजूला तुम्हाला शंकर मंदिर आहे, विठ्ठल मंदिर आहे, पंचवटी पाण्याचं कुंड आहे, दक्षिण बाजू बुरुज आहे, उत्तर बाजू बुरुज आहे. तर आपण आधी ध्यानगृहाकडे जाणार आहे. मंदिराच्या वरती सगळ्या देवी देवतांची मूर्ती इथं बनवलेली आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता माकडांचा वावर पण इथं बऱ्यापैकी दिसतो आहे. पण ही शांत आहेत, आल्यापासून कुठल्याही प्रकारचा यांनी त्रास दिलेला नाही आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथं गगनगिरी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तुम्हाला इथं बघायला मिळतो आहे. हे आहे ध्यानगृह, याला म्हणतात हवनकुंड. आणि हे आहे गगनगिरी महाराज. या किल्ल्याबद्दल माहिती सांगायची झाली तर या किल्ल्याचं बांधकाम 12व्या शतकात झाल्याचं आढळून येते. 1658 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीकडून हा किल्ला आपल्या स्वराज्यात सामील करून घेतला. ध्यान मंदिरापासून सरवरती आल्यानंतर हे छोटंसं महादेव मंदिर आहे. या महादेव मंदिराच्या पाठीमागच आपल्याला बुरुज दिसतात. आपण तिथं चाललो आहे आणि इथंच तुम्हाला हा दर्गा दिसत आहे. मित्रांनो, वरती शेवटच्या बुरुजावर येईपर्यंत अक्षरशः हालत खराब झाली. ऊन आता खूपच जास्त वाढलेलं आहे. आणि हे तुम्ही बघू शकता हजरत गैबी पीर दर्गा. आणि इथं विठ्ठला देवीचं देवस्थान आहे. चला आतमध्ये जाऊया. गगनगडच्या सगळ्यात उंच बुरुजावरती मी आता उभा आहे. हा आहे उत्तर बुरुज. हे तुम्ही बघू शकता किती छान व्ह्यू आहे. मस्त थंड हवा सुटली आहे. आणि पावसाळ्यामध्ये हा नजारा खूप बघण्यासारखा आहे. असं म्हटलं जातं की पावसाळ्यामध्ये अक्षरशः तुम्ही ढगावरती चालताय असा फील होतो. मित्रांनो, आणखीन एक गोष्ट तुम्ही बघू शकता, जवळजवळ 5 ते 10 किलोमीटरपर्यंत पूर्ण व्ह्यू तुम्ही बघू शकता.
आणि ह्या गडाचं महत्त्व त्यामुळेच जास्त होतं. स्वराज्यामध्ये जेव्हा हा गड होता तेव्हा व्यापारी आणि गनिमांवरती लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याचा उपयोग केला जायचा. आता आपण दक्षिण बाजू बुरुज आणि पंचवटी कुंड बघायला चाललो आहे. आपण उत्तर बुरुजावरती जेव्हा थांबलो होतो आणि त्याच्या बाजूला जो दर्गा होता त्याच्या एक्झॅक्ट पाठीमागची बाजू म्हणजे दक्षिण बाजू बुरुज आणि पंचवटी कुंड आहे. इथे येण्यासाठी तुम्हाला महादेव मंदिर जे आपण सुरुवातीला केलं होतं त्याच्या उजव्या बाजूने तुम्हाला इकडे यायला रस्ता मिळतो. या गडाचं वैशिष्ट्य एक असं आहे की आत्ता पण या गडाला तुम्ही पूर्ण प्रदक्षिणा काढू शकता. आपण काय पूर्ण प्रदक्षिणा काढणार नाही आहे. आपण पंचवटी कुंड बघणार आहे, दक्षिण बुरुज बघणार आहे आणि बावडेकरांचा वाडा बघायला जाणार आहे. दक्षिण दिशा बुरुजापाशी मी आता आलेलो आहे, पण कुंड आहे का नाही हे माहीत नाही. आता खाली गेल्यानंतरच आपल्याला समजेल. अशा पायऱ्या केलेल्या आहेत. पायऱ्या थोड्याशा उंच आहेत. इथून तुम्हाला खालती जायचं आहे आणि हा आहे दक्षिण दिशा बुरुज. हे बघा. मित्रांनो, बुरुज तर भेटला पण पंचवटी कुंड अद्याप तरी सापडलेला नाही आहे. चला बघूया मिळतोय का. काय करायचं, पंचवटी कुंड अजून तर काय सापडत नाही आहे. कुठल्या साईडला असेल? ठीक आहे, बघूया. एक लास्ट ट्राय करून बघू. इथे एक बोर्ड लिहिलेलं तर दिसतंय, अक्षर गेले त्याच्यावरची. इथून एक रस्ता दिसतोय, बघूया. चल, दम लागलाय. बघूया इकडून जाऊन मिळतोय का बघूया. तिथं बोर्ड लिहिलाय म्हणजे असं वाटतं की तिथं असेल. हां, मिळालं तर आंघोळ करणार. आणि हा आहे पंचवटी कुंड. फायनली कुंड भेटलेला आहे आणि आपण सगळे स्पॉट कव्हर केलेले आहेत. आता निश्चिंतपणे आपण बावडेकरांचा वाडा बघायला जाणार आहे. आता आम्ही आलोय त्या रस्त्याने न जाता हा जो कुंड आहे याच्याच बाजूने खाली एक रस्ता दिसायला लागला आहे आणि आम्हाला दोघांना असं वाटते की हा रस्ता सरळ गडाच्या खालती जाते पायथ्याशी. चला मग, चल हात दे. यश, शिस्तीत. मित्रांनो, कुंडापासूनच आम्ही जेव्हा खाली जायला लागलो तेव्हा त्याच्याच बाजूला आम्हाला इथे गुफा दिसली आणि ते सगळ्या ठिकाणी पाणी आहे. आम्ही त्या मोजल्या. पहिली 1 नंबरची ती, ही 2, ही 3, 4 आणि ती 5. असं वाटते की या 5 गुफांमध्ये 5 ठिकाणी पाणी असल्यामुळं याला पंचवटी नाव दिलं गेलेलं असणार आहे असं मला वाटतं. तुम्ही बघू शकता आत्ता ही सगळ्या गुफांमध्ये पाणी आहे. हे सगळे कुंड पूर्णपणे पाण्याने भरलेले. चला जाऊया पुढे. असं वाटायला लागलं की आम्ही थोडंसं गंडलेलं आहे आणि हा रस्ता खाली जात नसून सरळ वर जातोय. हे बघा, 3, 3, 6. काय विनीत, होय ना? 3, 3, 6. अरे बापरे. मित्रांनो, इथून खाली जायला रस्ताच नाही आहे. तुम्ही बघू शकताय. आम्हाला असं वाटलं होतं की गडाची प्रदक्षिणा आहे ती या कुंडापासूनच आहे, पण आता आम्हाला परत वरती जावं लागणार आहे. तसं आलं त्याच रस्त्याने आपल्याला गप्प गेलेलं बेटर आहे. चला तर मग जाऊया. आश्रमात आरतीचा आनंद घेऊन आणि पवित्र प्रसाद ग्रहण करून आम्ही या शांत वातावरणाचा निरोप घेतला. पण प्रवास अजूनही संपलेला नाही. आता आपण पुढे जाणार आहोत बावडेकर वाडा इथे आणि निसर्गाचा चमत्कार पाहायला पळसंबे रामलिंगला. भेटूया पुढच्या भागात.